प्रत्येक मातापित्याला आपलं मूल हे सुदृढ जन्माला यावं ही अपेक्षा असतेच. पण या निसर्गासमोर कोण काय करणार? काहींच्या बाबतीत या अपेक्षेचा भंग होतो. ही मुलं बाकीच्यांच्या तुलनेत मानसिक, बौद्धिक व भावनिकदृष्ट्या कमकुवत असतात. यांचा बुद्ध्यांक कमी असतो. पण यांना सुद्धा बाकीच्यांसारखा जगण्याचा, खेळण्याचा, शिक्षण घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. पण या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी जी सोय आहे ती अपुरीच पडते. कोण घेणार या बालकांना घडवण्याची जबाबदारी? कोण घेणार या बालकांना शिकवण्याची जबाबदारी? एक माणूस म्हणून मान सन्मान देण्याची जबाबदारी? ही कहाणी आहे एका अशा कर्तृत्वान मायेची, ज्यांनी अशा मुलांना शिकवण्याचा व घडविण्याचा वसा घेतला. रेखाताई पिंपळशेंडे यांची. पिंपळशेंडे दाम्पत्यांना एकूण 3 मुलं, यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुलं बालपणापासूनच मानसिकदृष्ट्या दुर्बल होती. आपल्याही मुलांना शाळेत जाता यावे, शिकता यावे यासाठी या दाम्पत्याची सुरू झाली धडपड. पण अनेक प्रयत्न करून आपल्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध होत नव्हती, म्हणून पदरी पडत होत्या त्या निराशा. पण अशाही परिस्थितीत खचून न जाता आपल्या तसेच इतरांच्या मुलांसाठी त्यांनी सुरू केले बाल संगोपन केंद्र. अनेक अडचणी, अडथळे, वेदना पचवीत आता त्या लहान रोपट्याचे रूपांतर झाले मोठ्या वटवृक्षात. अर्थातच श्री साई मतिमंद शिक्षण संस्था चंद्रपूर द्वारा संचालित स्वीकार दुर्लभ मनस्क मुला मुलींची शाळा धीरज ग्राम टाडाळी चंद्रपूर येथे. आता ही मुलं शिकतात, वाचतात, लिहितात, सुंदर सुंदर चित्र काढतात, वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून आपल्या अबोल भावना व्यक्त करतात. या शिक्षणातून त्यांच्या भावनिक, मानसिक व बौद्धिक विकासात वृद्धी होत आहे. ही मुलं स्वतःची कामे स्वतःच करतात. कोणी भाजीपाला काढतो तर कोणी स्वयंपाकात मदत करतो. ही मुलं छान छान गाणी म्हणतात, पसायदान प्रार्थना म्हणतात, हसतात, खेळतात, रडतात सुद्धा, पण एकमेकांना मात्र जपतात. रेखाताईंच्या या प्रवासात त्यांचे पती व 2 मुलं यांच्या निधनामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. मानसिक त्रास, दुःख, यातना हे सर्व पचवीत या मुलांमध्ये आपलीच मुले आहेत असं समजून त्यांनी मोठ्या धैर्याने या परिस्थितीला सांभाळलं. शासनमान्य अनुदानित या संस्थेला मुलांच्या 18 वर्षापर्यंतच सोय आहे. पुढील सोयीसाठी तसे शासन दरबारी त्यांचे प्रयत्नही सुरू आहे. या कार्याला अविरत चालवण्यासाठी रेखाताई खाजगी कंपन्या, सामाजिक संस्था वैयक्तिकरित्या मदत मिळवतात. निसर्गाने जरी यांना निराधार केलं असेल तरी त्यांना आधार देण्याची, एक माणूस म्हणून जपण्याची आणि त्यांच्या जीवनात आनंद, माया, प्रेम, वात्सल्य निर्माण करण्याची जबाबदारी ती आपली. या परोपकारी भावनेतून ताईंचे कार्य अविरत सुरू आहे. त्यांच्या या महान कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. मुश्किल नहीं कुछ भी